नमस्कार. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मानवी भूगोलाचा परिचय या प्रकरणाला सुरुवात केली होती. मानवी भूगोलाची व्याख्या आपण मागच्या लेक्चरला आपण बघितली होती. मानवी भूगोलाच्या व्याख्येमध्ये रॅटझेल, हंटिंग्टन आणि ब्लाश या संशोधकांनी आपल्या मानवी भूगोलाच्या संदर्भामध्ये आपली व्याख्या स्पष्ट केली होती. परत एकदा मी सांगतो की मानवी भूगोलाची व्याख्या नेमकी काय आहे. रॅटझेलच्या मते मानवी भूगोलाची व्याख्या प्राकृतिक भूरचना व नैसर्गिक परिस्थिती यांचा मानवाशी जो घनिष्ठ संबंध आहे या संबंधाचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल, अशा प्रकारचं मत रॅटझेल यांनी मांडलं. ब्लाश या संशोधकाने मानवी भूगोलाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये असे सांगितले की मानव व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधाविषयी नवीन विचार प्रस्तुत करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. त्याचबरोबर हंटिंग्टन या शास्त्रज्ञाने सुद्धा मानवी भूगोलाच्या परिचयामध्ये मानवी भूगोलाची एक ओळख कशा प्रकारे किंवा मानवी भूगोलात कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करता येऊ शकतो या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी एक व्याख्या केली आणि आपण ही कालसुद्धा बघितली होती. ती म्हणजे मानवी भूगोल म्हणजे भौगोलिक पर्यावरण आणि मानवी क्रिया यांच्या गुणवत्ता व या सर्वांच्या परस्पर संबंधांचा व वितरणांचा अभ्यास होय. भौगोलिक पर्यावरण जे आपल्या सभोवताली आहे, आपण त्या पर्यावरणाचाच एक भाग आहोत, त्या पर्यावरणात आपण राहतो, त्या पर्यावरणातल्या सर्व घटकांवर आपला उदरनिर्वाह होत असतो. अशा प्रकारच्या त्याच्याशी निगडीत असलेल्या आपल्या सर्व मानवी क्रिया व त्यांच्या गुणवत्तेचा परस्पर असलेला संबंध व त्यांचं वितरण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या प्रदेशात असतं. अशा प्रकारचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल असं हंटिंग्टन आपल्याला सांगतात. मानवी भूगोलाच्या व्याख्येनंतर आपल्याला मानवी भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर मानवी भूगोलाचे स्वरूप यामध्ये मानवाने केलेली प्रगती, मानवाने केलेला विकास, त्याने लावलेले शोध, त्याने स्वतःचं जीवन तो कशा प्रकारे सुकर आणि सुखी बनवत आहे, अनादी काळापासून म्हणजे आदिमानवापासून तर आताच्या आधुनिक मानवापर्यंत मानव आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि बुद्धी कौशल्यावर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नामुळे अनेक प्रकारची प्रगती केलेली दिसून येते. मानवाने स्वतःचीच प्रगतीसुद्धा केली. तो ज्या प्रदेशात किंवा ज्या पर्यावरणात राहतो त्याचं संवर्धनसुद्धा केलेलं आहे, त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्नसुद्धा मानवाने केलेला आहे. अर्थात मानव या संपूर्ण व्यवस्थेमध्ये कुठेही थांबलेला आपल्याला दिसून येत नाही. तो नेहमी कार्यान्वित आहे, तो गतिमान आहे, त्याला कुठेही थांबा नाही. त्याचा वेग हा अतिशय उच्च पातळीचा आहे आणि अशा प्रकारे मानवाने साधलेली प्रगती, मानवाने केलेला विकास, त्यांचं स्वतःचं जीवन हे एका विशिष्ट पातळीवर येऊन पोचलेलं आपल्याला दिसून येईल. अर्थातच अशा प्रकारे मानवी भूगोलामध्ये मानवी भूगोलाचं स्वरूप या संपूर्ण परिस्थितिकी आणि घटकांमुळे विशिष्ट प्रकारचं कार्यान्वित, गतिमान आणि वेगवान आपल्याला दिसून येतं. अर्थात स्वरूप हे गतिमानशील आहे, वेगवान आहे आणि कार्यान्वित आहे, कारण तो कुठेही थांबलेला दिसून येत नाही. मानवाचा त्याचा पर्यावरणाशी असलेला संबंध, पर्यावरणातल्या असलेल्या घटकांचा तो वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या बुद्धी कौशल्याच्याद्वारे तो कशा प्रकारे प्राप्त करून घेतो, तो त्याचा उदरनिर्वाह करून घेतो, त्याच्या गरजा भागवून घेतो. अशा प्रकारच्या निकडीची गरजेची गोष्ट ती फक्त मानवालाच माहीत आहे आणि मानव त्याच्या हुशारीमुळे तो त्याचा फायदा करून घेत असतो. अशा प्रकारे हे स्वरूप गतिमान व क्रियाशील आणि कार्यान्वित आणि वेगवान होत चाललेला आहे. अतिशय पूर्वीपासून तर आतापर्यंत मानव हा आपल्याला कुठेही थांबलेला दिसून येत नाही. वेगवेगळ्या प्रदेशात तो त्याच्या पातळीवर त्याची प्रगती साधताना आपल्याला दिसून, त्याचे व्यवसाय असतील, त्याचे रोजगार असतील, त्याच्या विविध प्रकारचे आहार असतील, त्याचं उदरनिर्वाहाची साधनं ही सुद्धा बदलत गेलेली दिसून येतात. पूर्वीच्या काळी त्यांचा उदरनिर्वाह हा वेगवेगळ्या पद्धतीच्या अन्नधान्यांवर किंवा कंदमुळांवर अवलंबून होता. आताचा उदरनिर्वाह जर पाहिला तर पोळी, भाजी, जेवण, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आपल्याला आताच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये दिसून येतं. अर्थात खाद्य संस्कृती बदलली, कपड्यांची संस्कृती बदलली, वेशभूषा ही संस्कृती बदलली, भाषा ही बदलली. अशा प्रकारचं परिवर्तन आणि अशा प्रकारचा विकास हा अनादी काळापासून तर आताच्या काळापर्यंत बदलत झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात ही मानवाने त्याच्या हुशारीमुळे साधलेली प्रगती आणि म्हणूनच याला आपण गतिमान स्वरूप असं म्हटलेलं आहे. मानव आणि पर्यावरण हे
मानवी भूगोलाच्या अभ्यासातील प्रमुख महत्त्वाचे घटक आहे हे आपणास माहीत आहे. कारण मानवी जीवनात स्थल काल परत्वे भिन्नता आढळते. प्रदेशानुसार मानवाचं जीवन, त्याचा आहार, त्याचे व्यवसाय, विचार, धर्म, रूढी, परंपरा, भाषा या सर्वांमध्ये त्याची विविधता दिसून येतो. आणि ती विविधता जपताना, त्याचा सांभाळ करताना आणि त्याचं संवर्धन करताना सुद्धा मानव आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही काम करताना आपल्याला दिसून येतो. मानवाच्या जीवनमानावर त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा परिणाम होत असतो. हेही मी तुम्हाला आधीच सांगितलं. मानव आपल्या कौशल्य आणि बुद्धीच्या जोरावर आणि आपल्या हुशारीमुळे पर्यावरणात काही प्रमाणात बदल घडवून आणतो. काही प्रमाणात पर्यावरणातनं काही घटक तो घेत असतो. अशा प्रकारचा बदल हा मानवी जीवनामध्ये आमूलाग्र होत गेलेला दिसून येतो. आणि म्हणूनच त्याचं स्वतःचं जीवन आणि त्याच्या स्वतःच्या गरजासुद्धा एक प्रकारच्या परिवर्तनीय ठरलेल्या आहे. अशा परिवर्तनशील घटकांचा अभ्यास या मानवी भूगोलामध्ये केला जातो आणि हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच मानवी भूगोलाचे स्वरूपसुद्धा परिवर्तनशील आहे, गतिमान आहे, वेगवान आहे आणि कार्यवाहीत आपल्याला दिसून येतं. मानव हा नैसर्गिक पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे. अविभाज्य म्हणायचं झालं तर पर्यावरणातलाच एक सर्वात महत्त्वाचा. मानव हा क्रियाशील आहे, मानव हा हुशार आहे, समजदार आणि सहनशीलतेचे भावुक असलेला प्राणी म्हणजे तो मानव या पृथ्वीतलावर आपल्याला दिसून येतो. अल्फ्रेड संशोधकाने असं म्हटलेलं आहे की मानवी भूगोलाचा अभ्यास सीमा अधिक रुंद केल्या व निसर्ग प्रभावापेक्षा मानवी प्रभाववादाला महत्त्व दिले गेले. त्याच्या मते मानवाच्या आर्थिक प्रयत्नांना अधिक महत्त्व असून मानव निसर्गात काही प्रमाणात बदल घडवून आणू शकतो. म्हणूनच मानवी भूगोलाचा अभ्यास व्यक्तीऐवजी जमातीपासून सुरू झाला. कारण मानवी जीवनात आधी काळापासून समुदायाला महत्त्व दिले गेलेले आहे. अनादी काळापासून आपण जर निरीक्षण केलं तर पहिलेसुद्धा विविध प्रकारचे गट किंवा अनेक 5-6 लोकांचा समूह असे राहण्याची पद्धत होती. गुहेमध्ये किंवा एका जंगलात ते राहत होते. हळूहळू त्यांचा सभोवतालच्या परिस्थितीशी संपर्क आला, त्यांनी समन्वय साधला, त्याला कळायला लागलं, त्याला जाणवू लागलं आणि तो तशा प्रकारे त्याच्या गरजा, त्याचे पूर्ण जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न या लोकांच्याद्वारे, समूहाद्वारे आणि विविध प्रकारच्या समाज आणि संस्कृतीद्वारे होताना आपल्याला दिसून येतो. मानवी भूगोलाचा अभ्यास हा सर्वसमावेशक आहे. त्यामुळे यात गतिमानता दिसून येते आणि ती गतिमानता अनादी काळापासून तर आतापर्यंत आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा ही गतिमानता दिसून येणार आहे. ती कुठेही थांबणार नाही. आर्थिक व सामाजिक व्यवसायाचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसून येते. पारंपरिक पद्धती, अवजारे, यंत्र यांच्यात आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पहिले पारंपरिक साधने वापरत होती. आता त्या पारंपरिक साधनांची जागा आधुनिक, यांत्रिक आणि विविध प्रकारच्या साहित्यांमध्ये झालेली आपल्याला दिसून येतं. ही एक प्रकारची औद्योगिक क्रांती आहे. पहिले पारंपरिकता होती, आता आधुनिकतेने जागा घेतली. आधुनिकतेपासून तर पुढे क्रांती आणि विविध प्रकारचा एक विकासात्मक आलेख हा वाढताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारच्या विविध क्रांतीमुळे किंवा संघर्षामुळे किंवा त्यांनी केलेल्या विकासामुळे अमर्याद वाढ होऊन मानवी जीवनात पुन्हा एकदा क्रांती झालेली दिसून येते. म्हणून निसर्ग परिवर्तनाबरोबर मानवी परिवर्तनाचा अभ्यास हा मानवी भूगोलाचा एक प्रमुख गाभा आहे आणि म्हणूनच ही गतिमानता कुठेतरी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. मानवी भूगोलाचे स्वरूप शुद्ध सामाजिक शास्त्रांप्रमाणे नाही. मानवी भूगोलामध्ये मानवी परिस्थिती विज्ञानाचाही अभ्यास समाविष्ट केलेला आहे. कारण भूगोल ही मुळातच विज्ञानाची एक शाखा आहे आणि विज्ञान अर्थात पर्यावरण आणि पर्यावरण अर्थात मानव याचा एकमेकांचा असलेला सहसंबंध आणि त्यांचा एकमेकांवर असलेला समन्वय हा आपल्याला लक्षात घेता येईल. मानवी भूगोलात मानवी क्रिया व नैसर्गिक पर्यावरण यांच्यातील संबंधांचा अभ्यासाला विशेष महत्त्व दिले आहे. यामुळेच मानवी जीवनक्रमाचा अभ्यास करताना प्राकृतिक किंवा नैसर्गिक पर्यावरण, नैसर्गिक शास्त्र व सामाजिक शास्त्र या दोन्ही शास्त्रांचा समन्वय राखणे बरोबर ठरते. म्हणून मानवी भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनलेले आहे. ते क्रियाशील आहे, ते परिवर्तनशील आहे, ते गतिमानशील आहे, ते वेगवान आहे, ते विज्ञानशील आहे. म्हणूनच मानवी भूगोलात प्राकृतिक पर्यावरणाच्या संदर्भात मानवी वर्तन, त्यांच्या क्रिया प्रक्रिया, जीवनपद्धती, त्याचे व्यवसाय, त्याचे रोजगार, त्यांची भाषा, त्यांचे आहार, अनेक प्रकारचा अभ्यास या सर्व शाखेमध्ये केला जातो. कारण मानव हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख घटक आहे. मानवी भूगोलाचा अभ्यास करताना
अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांचा आधार घ्यावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो. या आधारामुळेच मानवी भूगोलाचे स्वरूप आंतरविद्याशाखीयता आहेच तर अधिक व्यापक आणि अमर्यादित बनलेले दिसून येते. थोडक्यात मानवी भूगोलाचे स्वरूप हे गतिशील आहे, परिवर्तनशील आहे, एकात्मती आणि आंतरविद्याशाखीय आहे, व्यापक आणि अमर्यादित आहे. अशा प्रकारे मानवी भूगोलाच्या स्वरूपाविषयी आपल्याला जाणून घेता येईल. आता बघूया मानवी भूगोलाच्या स्वरूपानंतर आपण मानवी भूगोलाची व्याप्ती काय आहे ही बघूया. आपण आताच जाणून घेतलं की मानवी भूगोलाचे स्वरूप हे कशा प्रकारे आहे. मानवी भूगोलाचं स्वरूप हे गतिमान, वेगवान, परिवर्तनशील, समाजशील, आंतरविद्याशाखीय, व्यापकता, अमर्यादित अर्थात सगळ्या क्रियाप्रक्रियांमध्ये मानव आणि मानवाने साधलेली प्रगती आणि मानवाची स्वतःच्या जबाबदारीवर आणि बुद्धी कौशल्यावर त्याने केलेला विकास हा आपल्याला लक्षात येईल. हे सर्व आपण मानवी भूगोलाच्या स्वरूपामध्ये बघितलं. याच्याच पुढे हे स्वरूप पुढे व्याप्तीच्या स्वरूपामध्ये बदलताना दिसतं. व्याप्ती म्हणजे एक प्रकारचा मानवाने केलेल्या प्रगतीचा किंवा प्रक्रियांचा विकासात्मक एक आढावा हा मानवी भूगोलामध्ये आपल्याला दिसून येतो. मानवी भूगोलामध्ये व्याप्तीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची मते मांडण्यात आलेली आहे. काही लोकांची मतं भिन्न आहेत, काही लोकांची मतं जुळवून घेणारी आहेत, काही लोकांनी स्वतःची मतं दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे या मानवी भूगोलामध्ये व्याप्तीसुद्धा अनेक प्रकारे वैचारिक पातळीवर मांडताना दिसून येते. तर मानवी भूगोलाचे अभ्यास क्षेत्र जे आहे ते केवळ मानवी व्यवसाय किंवा त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीशीच असलेले संबंध एवढेच आहे. तर काही जण असे म्हणतात की मानवी भूगोलाचं अभ्यास क्षेत्र हे वाढवण्याचा सतत प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. प्राकृतिक परिस्थितीबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती, लोकसंख्या, मानवी कार्यक्षमता, राजकीय विचार, धार्मिक गोष्टी, शिक्षण, विज्ञान, नीती, मानवी विचार इत्यादी सगळ्या गोष्टींचाही समावेश या मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करण्यात आलेला आहे. तर मानवी भूगोलाच्या संदर्भामध्ये काही संशोधकांनी आपली मते मांडलेली आहे. ब्लाश या संशोधकाने मानवी भूगोलाच्या संदर्भामध्ये मानवाला सक्रिय मानलेले आहे. कारण निसर्गाला जिंकण्याआधी निसर्ग नियमांचे पालन मानव करत असतो. प्राकृतिक परिस्थितीत परिवर्तन करताना मानव केवळ अजैविक घटकांचा उपयोग करत नसून तो संपूर्ण जैविक घटक व शक्ती यांच्याशी समायोजन करत असतो, त्यांच्याशी जुळवून घेत असतो, त्यांना समजून घेत असतो आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत राहून तो त्याची प्रगती साधत असतो, त्याच्या जीवनाचा तो विकास करत असतो. रॅटझेल याने सुद्धा मानवी भूगोलाच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपली काही मत मांडली आहे. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला मानवी भूगोल अभ्यासाचा पाया मानण्यात आलेला आहे असं रॅटझेल असे म्हणतात. कारण मानवास प्रकृती निसर्गाची निर्मिती असे म्हटलेले आहे. प्रत्येक मानवी समूहाचे एक निश्चित असे वातावरण असते की ज्या अंतर्गत तो मानवी समूह सफलता प्राप्त करत असतो किंवा तो यश प्राप्त करत असतो, त्याचा जीवनमान आणि त्याचा विकास साध्य करत असतो असे रॅटझेल असे म्हणतात. आणि म्हणूनच रॅटझेल यांना आधुनिक काळातील मानवी भूगोलाचे जनक मानण्यात आलेले आहे. अशा प्रकारे संशोधकांची विभिन्न मतं मानवी भूगोलाच्या स्वरूप आणि व्याप्तीमध्ये मांडण्यात आलेले आहे. नैसर्गिक परिस्थितीत मानवाची अनेक प्रकारची समस्या स्पष्ट करण्यात आलेली दिसून येते. निसर्ग व मानव यांच्यातील क्रिया प्रक्रियांचा व परस्पर अवलंबनाचे सिद्धांत समजून घेणे, मानवाने बदलवलेली नैसर्गिक परिस्थिती व नैसर्गिक परिस्थितीशी मानवाने केलेलं समायोजन हा घटक अभ्यासणे हा सुद्धा मानवी भूगोलाचा एक प्रमुख उद्देश आहे. पृथ्वीवरील सतत बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीत कार्यकुशल मानवाने स्वतःचं जीवन, सभोवतालचा परिसर आणि प्रदेश एक विशिष्ट प्रकारे त्याने विकसित केलेला दिसून येतो. त्याच्यामुळे हाही घटक अभ्यास करायला किंवा अभ्यासणे हा महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये काही घटक महत्त्वाचे आहेत. मानवी भूगोलाच्या अभ्यासात माणसाच्या विविध व्यवसायांना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. कारण मानवी भूगोलाच्या स्वरूपमधूनच पुढे ती व्याप्ती अमर्यादित ठरत आहे. व्यवसायाच्या विविध प्रकारावरून मानवाच्या सांस्कृतिक विकासाचा शोध घेता येतो.
प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात पर्यावरणात उपलब्ध असलेल्या वस्तू किंवा पदार्थांचे उत्पादन त्याच्यामध्ये आहे. त्यात लाकूड तोड सर्व प्रक्रिया, सर्व व्यवसाय, मग प्राथमिक आर्थिक क्रिया असतील, द्वितीयक असतील, तृतीयक असतील, चतुर्थक असतील, विविध प्रकारच्या आर्थिक क्रिया त्याचा संबंध सरळ मानवाशी आणि मानवाने आणि मानवासाठी साध्य केलेलं दिसून येतं. अशा प्रकारच्या प्रत्येक प्रदेशात या प्रकारांपैकी अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्हाला दिसून येतील. याच प्रकारांवर त्या ठिकाणी राहत असलेल्या मानवाची किंवा त्या प्रदेशाची आर्थिक अवस्था आणि व्यवस्था ही अवलंबून असते. त्याच्यामुळे ही अमर्यादित आहे. सर्वसाधारणपणे प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायांवर आर्थिक व्यवस्था अवलंबून असल्यास तो प्रदेश अविकसित किंवा विकसनशील गणला जातो. द्वितीय प्रकारात असलेल्या व्यवसायांवर त्या ठिकाणची विकसित आणि तृतीय प्रक्रियांवर अवलंबून असलेले व्यवसाय हे अतिविकसित असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या प्रकारामध्ये हे व्यवसाय गणलेले आहेत, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक, या व्यवसायाप्रमाणे त्या त्या ठिकाणची प्रदेशाची आर्थिक अवस्था ही अवलंबून असते. आणि ही जर कार्यान्वित ठेवली तर याचा परिणाम हा त्याच्या सभोवताली राहत असलेल्या त्या प्रदेशात किंवा त्या स्वतः मानवी समूहाला होत असतो. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अशा अभ्यासाला महत्त्व देणे गरजेचं आहे आणि ते दिले गेलेले आहे. आणि म्हणूनच या मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये हे आपल्याला घटक लक्षात येईल. नैसर्गिक पर्यावरण व मानवी जीवन यांच्यातील परस्पर समायोजनाचा अभ्यास मानवी भूगोलात केलेला आहे आणि तो दिसून येतो. अशा अभ्यासातूनच मानवी भूगोलाचे अभ्यास क्षेत्र मानवाशी संबंधित असलेल्या विविध स्तरातील, विविध प्रकारातील, विविध घटकातील सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत विस्तारलेले दिसून येते. नैसर्गिक पर्यावरण, सौर ऊर्जा, जैविक संपत्ती, खनिज संपत्ती, विविध प्रकारचे साधन संपत्ती इत्यादींचा एकत्रित अभ्यास मानवाच्या विकासासाठीच केला गेलेला आहे. त्यांचा एकत्रित अभ्यास करणे हे मानवी भूगोलाच्या विकासासाठी, व्याप्तीसाठी आणि स्वरूप या गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मानवाच्या नैसर्गिक पर्यावरणावर आधारित असलेले जे काही उद्योग असतील, व्यवसाय असतील व नैसर्गिक घटकांचे गुणधर्म यांचीही आपल्याला एक प्राथमिक ओळख करता येऊ शकते, त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. अशा सविस्तर अभ्यासासाठी भूगोलाच्या सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक एक प्रकारची आंतरविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय एक स्वरूप निर्माण झालेले दिसून येते. मानवी भूगोलात एक मानव एक विश्व ही संकल्पना मानवतेच्या प्रसारासाठी, त्याच्या उद्धारासाठी, त्याच्या विकासासाठी व सर्व मानवजातीत विश्वबंधुत्वासाठी निर्माण झालेली दिसून येते. अशा प्रकारे मानवी भूगोलाची व्याप्ती सर्वसमावेशक व व्यापक आणि अमर्यादित आहे, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे निसर्गवाद व संभववाद हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.